नमस्कार, मी अभिलाषा एके मराठी कॉर्नरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। हा बघा नदीचा मासा आहे। इथे तो स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। आता त्याला मी वाटप तयार करणार आहे। हे बघा इथे 5-6 लसणीच्या पाकळ्या, 2 मिरच्या, 1 इंच आलं, 2 कढीपत्त्याच्या ढाळ्या आणि बारीक कोथिंबीर अशा प्रकारे हे वाटण्यासाठी घेतले। इथे 1 गाजर घेतला, 2 टोमॅटो, 1 कांदा आणि भाजलेल्या फणसाच्या बिया हे ग्रेव्हीसाठी घेणार आहे मी। आता इथे गॅस पेटवून मी कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून जिरे, मोहरी आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या टाकल्यात। आता त्याच्यामध्ये 1 कांदा जाणार आहे। तो चांगला हलवून घ्यायचा, फिरवून घ्यायचा, लालसर होईपर्यंत भाजायचा। आता त्याच्यामध्ये वाटलेली हिरवी चटणी टाकायची, कोथिंबीर, लसूण वाटलेले सगळं वाटण टाकायचं। आता गाजर टोमॅटोची प्युरी केलेली ते टाकायचे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचे, चांगलं भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर 2 चमचे इथे लाल तिखट जाणार आहे, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि आता 1 चमचा मीठ हे सगळं पुन्हा मिक्स करायचं आहे छान। आणि आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आणि चांगली उकळ येऊ द्यायचे। आपली ग्रेव्ही चांगली उकळ आली की त्याच्यानंतर हा साफ केलेला मासा आहे त्याचे एक करून पीस आतमध्ये ग्रेव्हीमध्ये सोडून द्यायचेत शिजण्यासाठी। अशा प्रकारे मी हे सगळं शिजवून घेते। हे बघा छान उकळ आलेली आहे आणि आपली ग्रेव्हीवाला फिश छान तयार आहे। हे बघा अशा प्रकारे मी प्लेटमध्ये आता सगळं काढून घेते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।